नेला माझ्या नवऱ्याला पुढं घालून शिना भाऊजीला ह्यानी चल म्हणलो तर मी तर बोलवाय गेली नव्हती, कारण की मला माहित होतं या असं काय तर झालं तर हे परत म्हणणार तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं लागली, म्हणून मी गेली नाही। भावाला भावाची माया आली, भाव भावाला चल म्हणला, त्यात माझी काय चूक आहे? मी जा म्हणली होती, मी जा म्हणली नव्हती, मग मला का दोषी ठरवती या? मला का तू चुकीचं ठरवती या? म्या तुला का ना बोलून तू मलाच का बोलती या? मी तुझ्या कुठल्या गुन्ह्यात नसून सुद्धा तू मला का बोलती? मला काही तुझं गाणंच कळ नाही। आता आले तर आल्यापासून तोंड चालू आहे, उईस सुद्धा तोंड बंद नाही, वटा 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 उगच्या उग चालू केलं। हिला सकाळी मी बोंबल ही शब्द नव्हता माझ्या तोंडातनं, बोंबल मी म्हणली नाही तरी सुद्धा स्वतःला त्रास करून काय घेते बोलते, काय आमच्यात भांडणं लावली काय म्हणती, आमच्या दोघात भांडणं लावली। आजपर्यंत माझा नवरा बोलत नव्हता, मला त्या नवऱ्यानं ढकललं, हिचं चुकलं म्हणून नवऱ्यानं ढकललं। हिचं जर चुकलं नसतं नवऱ्यानं ढकललं कशाला असतं? त्यांना कळत नाही का कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चुकतंय, कुणाचं नाही, कोण आपलं आहे कोण परक आहे? कळलं ना, उशिरा का असं ना पण माणसाला कळतं ना। देवाच्या कामात आडवी पडतीया, देवाच्या कामात प्रत्येक वेळेस हिचं आडवा असतं, प्रत्येक वेळेला आडवा हिचं। त्या दिवशी बोलू नाही म्हणून शिला निमित्त गावलं हिला, तेव्हा पण ही आली नसती, असंच धिंगाणा हिनं केला असता। आणि आता पण हिनं तीच चालू केलंय, चांगल्या कामाला गतिरोधक लावती, चांगल्या कामाला देवाचं काम आहे तर हिला भांडणं सुसायला लागली। ती भांडणं लावली म्हणती, हिच्या नवऱ्यानं माझ्या घरात भांडणं लावली, माझ्या नवऱ्याने हिच्या घरात कशाची भांडणं लावली? ती चांगलं सांगाय बोलवाय गेलत चला म्हणून शिना, हिला म्या म्हणजे म्या जाय पाहिजे होतं, मग येणार होत्या ह्या। मी गेली असती म्हणजे मग आली असती थाटात, म्हणजे हिच्या अंगात किती थेटापणा आहे बघा, किती किती दांडपणा म्हणायचं। म्हणजे मी गेली असती म्हणजे मग हिला लय भारी वाटलं असतं, लय तिला म्हणजे असा आनंद झाला असता। ह्यात कमीपणाचं आणि मोठ्यापणाचं काय सुद्धा नाही, ह्यात फक्त आहे ते दांडपणाचं रगीलपणाचं आहे। हिला रगीलपणा करायचा, रगीलपणात राहायचं आहे, बिनधास्त हिनं राहावं, माझ्याकडं अपेक्षा करू नये। तिला वाटत होतं ना मी बोलवावं, अपेक्षाच करू नको आता इथनं पुढे बोलायची बोलवायची, काय अपेक्षा कसलीच करू नको बोलवायची मी बोलल ह्याची, एवढं मात्र लक्षात ठेव। जेवढं तुला मी जवळ धरलं होतं त्याच्यापेक्षा आता लांब ढकलणार आहे, मला तुझी गरज नाही, मी स्पष्ट सुटसुटीत तुला सांगते या। काय माझ्या नवऱ्यानं काय तुझ्या घरात भांडणं लावली नाही ती, तुला मी सरळ भाषेत सांगते या। आणि मी बोंबल हे शब्द सुद्धा नव्हता, मी म्हणली नाही तसं, तरी सुद्धा तू खोटं बोलली। तुला काय करायचं आहे? सगळं खोटं बोलून शिना स्वतःचा हमपण्यात जायचं आहे, देवाच्या कामाला तिथं जेवण ठेवलंय जायचं। मी सकाळी म्हणली भांडणं करू नको, तुला यायचं असतं, मी स्पष्ट सुटसुटीत तिला बोलली, मी काय मागं पुढं बोलली, डायरेक्ट तिला बोलली कालवा करायला लागल्यावर ना। आता मी आली आल्यापासून तोंड चालू आहे, माझी माझ्या नवऱ्याची भांडणं लावली, माझी माझ्या नवऱ्याची भांडणं लावली। काय मिळायचं आहे ह्यांना? काय मिळायचं आहे ह्यांना? आम्हाला काय मिळायचंय? काय मिळायचं आहे आम्हाला? तुला नीट राहायचं नाही, तुला नीट बोलायचं नाही, मग प्रत्येक जणांना काय तुला सगळ्यांनी सगळं जरी तू चुकली तरी तुला गोडच बोलत राहायचं, जरी आमची चुकी नसली तरी आमची चुकी आहे म्हणून शिना तुला बोलत राहायचं। कुणी सांगितलंय ना? कुणी सांगितलंय? सरळ म्हणती मला बोलवलं नाही, मला बोलवलं नाही, आणि बोलवाय गेल्यावर हिची भाषा कोणची आहे? मागलंच उकरून काढते, मागलंच मला महालक्ष्मीला बोलवलं नाही, मला महालक्ष्मीला बोलवलं नाही, म्हणजे हिला यायचं नाही, नवऱ्याला पण पाठवायचं नाही, पुरीला पण पाठवायचं नाही। पण भाऊजी आलं ना, ऐकलं का हिचं? नाही ऐकलं। भाऊजी आलं, करू लागितलं, तिथलं सगळा कार्यक्रम, सगळा स्वयंपाक सगळं झालं, तोंडावर कोण पडलं? ही पडली ना। वाईट नवऱ्याची ही झाली, ही बोलून शिना, आणि मला ढकलून काढलं, मला ही केलं, मला ती केलं। अगं कशाला बोलती या? कशाला कशाला बोलूच नको आता तू, अपेक्षा तर कुणाकडं करूच नको। आता चांगलं बोलतेली, मला अलीकडे धरतेली, आमची होती, आमची आम्हाला चांगली आहे ती, तुझी गरज आम्हाला नाही। तू एवढं लक्षात ठेव, तुझ्या हमपणामुळे तू एकटी पडणार आहे ना। तुला पोरं बोलते ती ना, तुला ह्यांनी बोलते तर ना मी बोलती। अगं तुझ्या स्वतःची पोरगी तर तुझ्यापाशी थांबते का 5 मिनिटं? कशाला मोठं बोलती मग? आणि तू काय म्हणते मी मोठी होती म्हणून तुला आजपर्यंत मी सांभाळून नेलं, आजपर्यंत तुझ्या प्रत्येक चुकीवर पडदा मी टाकला, पण मला पण सण होईना ना तुझं आता, तुझं ती बोलणं, तुझं वागणं मला आता ती जमच नाही, तुझं माझ्या डोक्यातनं बाहेर चाललंय ते आता।
माझी सहनशीलता संपून गेली आता. जेवढा आपण एकीमेकीपासून लांब राहील तेवढं बरं आहे. माझ्याकडं कुठल्याही कशाचीही अपेक्षा करू नको तू. काय कशाचीच अपेक्षा करू नको. आणि मी होऊन तुला बोलेल ह्याची तर अपेक्षा करूच नको तू. तो काय ठेवलं नाही, माझं ठेवलं नाही, माझ्या नवऱ्याचं ठेवलं नाही. तो डायरेक्ट म्हणते हिच्या नवऱ्याने येऊन माझ्या घरात भांडणं लावली. कशाची का तुझ्या घरात भांडणं लावली? कशाची भांडणं लावली? भावाला भाऊ बोलवाय गेलता, कार्यक्रम आहे म्हणल्यावर चल म्हणाय नाही गेलता. कशाची हात भांडणं ती? अगं मी तू चालव की जरा, विस तरी डोक्यात शिरू दे. जिथं तिथं तुझाच हक्क चालत नसतो, एवढं लक्षात ठेव. बारकी आहे तू, जागी हो, डोक्यात जाऊ दे. किती रागीलपणा असतो. बारका जीव आपला, मोठा घास कशाला घ्यायचा याचा? धीर आपला मोठा कसा बोला, उलट कसं नाही कळत नाही का तुला? आ शाळा झाली की तुझी भले मोठी. मोठ्या धीराला कशी बोलते ती? कशी बोलते ती मोठ्या धीराला, मोठ्या जावाला? मोठ्या जावाचा तो काय आदर ठेवला? कधी तिला नीट बोलली? आरो तुऱ्यावर गेली तू. तुला कुठल्या शब्दानं मला बोलू वाटल? तुला कुठल्या शब्दानं अलीकडे ये म्हणू सांग मला? तो काय ठेवलंय माझं तुला अलीकडे म्हणायला? मला तो एका शब्दानं गोड बोलली नाही. गोड बोलायचं राहून दे का, तो माझा मान सन्मान ठेवला नाही. तू वाटण्यापर्यंत गेली, पाक नाही ती बोलली एका शिल्लक गोष्टीवर ना. आणि माझ्याकडं अपेक्षा करते काय बोलवायची? बायासनी बोलवलं, ह्यांना बोलवलं, त्यांना. अगं बाहेरची लय चांगली, एवढं लक्षात ठेव. बाहेरची लय चांगली असते ती. आता मी आल्यापासून तोंड चालू आहे, बंदच नाही. आल्यापासून दारात आलं हिचं तोंड चालू, घरात गेलं हिचं तोंड चालू. सारखं सारखं ते ऐकून ऐकून माझं कान भदीर व्हायचं, मी भदीर व्हायची. एक तर तिथं करू लागितलं, तिथनं आली गुरं ढोरा आणली, शेरड्याला काय नव्हतं शिर्डीला आणून टाकलं. हा माझा नवरा गेला, तिची दोन शेरड्याला हिला किती लागायचा? कावळा भरून आणून टाकलं तर होतंय. आणि मी काय करू शेरड्याला, मी काय करू शेरड्याला? अगं 10 15 गुरं हँडल केली ती मी एकटीनं. तुला 2 शेरड हँडल होऊन परपंच करायचे तू. उगा ती भाऊजी काय बोलत नाही मनुष्यानं फायदा घेतला तो आमच्या सगळ्याचा. पण आता हितनं पुढे तुला हाय रिंगावून काय? तुला ताळेवर जाणती बादरणी. आता तू लय लय बंड माजवला या. तुला काय कळ नाहीस बारक मोठ. परपंचाचं कुणाला सांगते का? परपंचाचं तू परपंचाची मोहर गेला माणूस. तुझं काम नाही का शेरड गुरं रानातलं बघायचं? काम नव्ह का तुझं? भाऊजीवर कशाला टनाकती बिन कामाची? शेरडांना आणायचं करायचं, निघून गेला, सकाळी गेला, फोन उचल ना. तिथं काम धंदा करावती का? तुझा फोन आलेला उचलत बसावा, तेवढंच काम आहे का त्यांना? दुसरं काय नाही का? काय बोलती? तुझं टकुर जाग्यावर ठेव. टकुर जाग्यावर ठेव. येडी होऊ नको. बारका म्हणायचं तर काय राहूनच गेलाय आता. सोडूनच द्यायचं बारकन मोठं. सगळी बराबरीनं झाली ती आता तुझ्या पुढं. चिंडूवणी झालंय काम. कुठवरीच ऐकू आल्यापासून बंद नाही. तोंड चालू हाय. बोलती काय, म्हणती काय? गेला नेला माझ्या नवऱ्याला पुढं घालून शिना. भाऊजीला ह्यानी चल म्हणलो तर मी तर बोलवाय गेली नव्हती, कारण की मला माहित होतं या असं काय तर झालं तर हे परत म्हणणार तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं लागली. म्हणून मी गेली नाही. भावाला भावाची माया आली, भावाला चल म्हणला, त्यात माझी काय चूक आहे? मी जा म्हणली होती, मी जा म्हणली नव्हती. मग मला का दोषी ठरवती या? मला का तू चुकीचं ठरवती या? मी तुला काय ना बोलून तू मलाच का बोलती या? मी तुझ्या कुठल्या गुन्ह्यात नसून सुद्धा तू मला का बोलती? मला काही तुझं गाणंच कळ नाही. मला बोलवाय जा म्हणलं, मी म्हणलं मी जात नाही. मला माहित आहे पुढचं मरण कसं आहे ती. न जाऊशी नाही नरड्याला आलंय माझ्या. आणि जर मी गेली असते तर माझ्या नरड्याला किती आलं असतं.